मित्रांनो, अपडेट द्यायची होती आणि व्हिडिओसुद्धा टाकायचं होतं की भुंगा आणि पाखऱ्या म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि आबा शेवाले यांचा पाखऱ्या दुसऱ्या गटामध्ये गाडी पळाली होती, पण जुकार तुटल्यामुळे आपला भुंगा आणि पाखऱ्या गटपास नाही झाला. बॅड लक असं समजायचं, पण असो. भुंगा तर मुंबईमधला बिंजोरचा टॉपचाच नंदी. फक्त एवढंच की भुंगा आज पाहिजे होता, कारण का भुंगा असला की मजा येतो. जसं आपला मथुर असला की, आता बघूया. आता मथुर आहे, बकासूर आहे. बकासूर तर आला आहे, तोच व्हिडिओ आपला पडलेला आहे. आणि ही छोटीशी अपडेट आणि 1 ते 10 मध्ये कोणते नंदी पळणार होते ते आपण दाखवलेले. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का आपल्या चॅनलवरती अपडेट लवकरात लवकर येत राहतील. फक्त नेट स्लो आहे म्हणून व्हिडिओ उशिरा पडू शकतो, याची दखल घ्यावी तुम्ही. सुद्धा इथे आणि भुंगा पहिल्याच गटाला आहे मला वाटतं. दादा पहिल्या गटाला आहे का? दुसऱ्या गटाला भुंगा पळणार आहे. आणि आबा शेवाल्यांचा पाखऱ्या दुसऱ्या गटामध्ये पळणार आहे. कितव्या तासाला आहे? 2 नंबर तासाला पाखऱ्या. आणि इथं पाहू शकता भुंगा. भुंगा डान्स दिल्ली झाली ती दिल्ली झाली. पाता लागतो एकदम. पाकळ्याला नट टाकतो. आणि किती तुम्हा गाडी एक अर्धा हात त्यांची चर्चा चालू आहे. आपण मध्ये नाही पडू चर्चामध्ये, पण आज एक प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटेल आणि मोठी गाडी आज दुसऱ्या गटालाच पळणार आहे. पाखऱ्या आबा शेवाले यांचा पाखऱ्या आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. चांगलाच पायरा, चांगलंच नियोजन. आणि पहिल्या गटाला 50 धावणीचा केशव मामा आलेले आहेत. केशव मामा मिलिंद दादा, एक चांगलं नातं आहे यांचं. नमस्कार. मित्रांनो, वरदान सोबत पळणार आहे दातिवलीचा सुलतान. चांगलं नियोजन केलेलं आहे आणि पहिल्याच गटात पळणार आहे. दादा काय नाव नंदीचा? सूर्या कुठला? भिवंडीचा सूर्या. आणि दुसरा
लखन धागाव कितव्या गटात पडणार आहे? 3 नंबर गटात 3 नंबर तासाला आणि समोरची गाडी सुद्धा. दादा काय नाव बैलांचं? दादा नाव काय? हरण्या कुठला? पालीचा हरण्या आणि शाहू कितव्या गटात पडणार आहे? 3 नंबर गटात पडणार आहे गाडी. दादा काय नाव बैलांचं? सर्किट आणि मण्याबाई कितव्या गटात? 5 नंबर गटात. काव्य मधुराज दादा काय नाव नोंदीचं? सर्जा आणि दुसरा कोण? इंद्रज कुठल्या गटात? 6व्या नंबरच्या गटात. दादा काय नाव बैलाचं? लारा कुठल्या गटात पडणार आहे? 9व्या गटात. म्हणजे 1 ते 10 गट आलेले आहे. या नंदीचं सुद्धा नाव सांग. दादा काय नाव नंदीचं? नंद्या आणि शंभू कितव्या गटात आपली गाडी? 5व्या गटात 2 नंबर तास. काय नाव दादा नंदीचं? भवानी भवानी सुद्धा बिंजोडमध्ये नक्कीच कमाल करतोय. कोणत्या गटात आहे? 9व्या. कोणत्या पायऱ्यामध्ये? लारा. समजू शकता हा लारा सोबत. दादा काय नाव नंदीचं? खार्डिगाचा डमरू आणि दुसरा जलवा कितव्या गटात पळणार आहे? घरचीच गाडी पळणार आहे. शुभेच्छा. मिस यू वादल बैलाचं नाव जाणून घेऊया. दादा काय नाव नंदीचं? देवल्या कुठला? सापे बेवंडे आणि करण सावध कितव्या गटात दादा? 4थ्या गटात 3 नंबर तासाला गाडी लागणार आहे. 4 मध्ये 3 नंबर तासाला. दादा काय नाव? शंभू दादा कुठला शंभू? नाशिकचा शंभू बद्दल बोला ना. घोडावाला म्हणतो बोलतो मोठा राकेश. अरे वा. पवन आता म्हणजे आपला एलियनच्या सोबत दोघं सोबत असणार. एलियनच्या सोबत असणारा शंभू डॉन म्हणजे. आणि कोणता घोडावाल्याचं नाव घेतलेलं? पवन मोठा राकेश. तिथे म्हणजे तो एक टॉपचाच आहे घोडा. बरोबर आहे. काय बोला आजचा पैरा कोण आहे? दुश्मन. चांगलंच नियोजन आहे. कितव्या गटात गाडी धावणार आहे? 4थ्या गटामध्ये पळताना दिसेल आपल्याला. शुभेच्छा. दादा काय नाव? योज दुश्मन. आणि चांगलंच पैरा केलं दादा आज. कसं काय नियोजन झालं? शंभूचं नियोजन केलं. नाशिकवरून बोलावलं. काय व्हायचं दुश्मनकडनं काय अपेक्षा आहेत? मला गटपास होईल आपला विश्वास आहे. एकदम विश्वास आहे. नक्कीच. कितव्या गटात बोलले? 4 नंबर गटात. कितव्या तासाला? 6 नंबर तासाला. नक्कीच शुभेच्छा. आणि तुमच्या अपेक्षा आज पूर्ण करेल, गटपास करेल. 1 नंबर आहे 100%. एवढा आपल्या याच्या विश्वास आहे दुश्मनवरती. नक्कीच. दुश्मन बिनजोडची तर कारकिर्दी कशी आहे? बिनजोडला तर तो पब्लिकचा भिताडच आहे. हां. आणि आज काहीतरी पण 3 फेऱ्यामध्ये पण करणार नाही. चला शुभेच्छा. इथे सुद्धा दादा काय नाव नंदीचं? निशान. आता आपणच भेटलेलो निशान. आणि कितव्या गटात? 3ऱ्या गटात म्हणलेलं ना. 3ऱ्या गटात. निशान सोबत कोण आहे तो? बाजा. राजा कुठला? गावचा साज. घरचा साज पळणार आहे. आणि इथे पाहूया दादा काय नाव नंदीचा? चित्र्या कुठला? कोण आहे पहिल्यामध्ये? प्रधान. 22-77 असा प्रधान आहे ना. बरोबर. 22-77 प्रधान. सॉरी. हां 22-77 प्रधान. सो चला आता पाहू शकता पहिला आणि दुसरा गट सुटणार. मित्रांनो ही दुसरी आलेले नंदीची व्हिडिओ आणि मुलींचे दादा यांचा भुंगा दुसऱ्या गटामध्ये पळणार आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कनेक्टेड राहा. पुढचे व्हिडिओसुद्धा अपडेट पटापट आपल्याला भेटत राहतील.